नमस्कार, मी मोहिते मानसिंग स्टार या यूट्यूब चॅनलवरून बोलतो आहे. हे सेंद्रिय बीज प्रक्रिया करून हळद लागवड सुरू आहे. तो व्हिडिओ मी तुम्हाला पाठवलेला आहे आणि जैविक बीज प्रक्रिया करून आता माझी हळद लागण सुरू आहे. आणि याच्याबरोबर कुठलाही रासायनिक डोस याच्यामध्ये आपण देत नाही आहे. जैविक बीज प्रक्रिया केलेली आहे. याच्यामध्ये गांडूळ खत एकरी साधारणपणे 1 टन गांडूळ खत त्याच्यामध्ये वापरलेलं आहे. आणि हे आता उगून आल्यानंतर आता लागवड सुरू आहे. जरा पाऊस कमी जास्त पडतो आहे का नाही पडत अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळं हळद जरा लांबवली आहे. हीच फक्त मागे राहिली आहे. याच्या आधी लावलेली कुठे कुठे उगवायला सुरुवात झालेली आहे. ती पण अशीच बीज प्रक्रिया करून सेंद्रिय प्रक्रिया करून लावलेली आहे. ती उगवायला लागली आहे. काही मागे राहिली आहे कारण पाऊसच नाही आहे म्हणून थांबवली, कारण टेम्परेचर जास्ती होतं. आता 2-3 दिवसापूर्वी चांगला पाऊस पडलेला आहे. त्यामुळं आता परत एकदा त्याच्यावरती राहिलेले थोडं आहे त्याच्यावरती परत बीज प्रक्रिया केली सेंद्रिय. परत ते लावायला आता चालू केलं, कारण ते सेंद्रिय बीज प्रक्रिया केली की ते लगेच लावावं लागतं. त्याला फार वेळ ठेवून चालत नाही. त्यामुळे आता हे थोडं राहिलं आहे त्यासाठी परत बीज प्रक्रिया केली आणि ते आता आपण लावत आहोत. असे कुदळीने खोल खड्डे घेतलेत आणि त्याच्यामध्ये बी ठेवून व्यवस्थित उभा गड्डा ठेवून असं दाबून भरपूर माती घालतो आहे. आणि आता हे तण जरा कुठं कुठं उगवलं आहे त्याच्यावरती 1 तणनाशकाचा फवारा आता घेणार. ड्रिपचं पाणी चालू करणार. जरा ओलं झालं की ह्याच्यावरती 1 तणनाशकाचा फवारा घेतला की एवढं हलकासा घेतो, त्यामुळे हे तण जळून जाईल. आणि नंतर मग आपण त्या भांगलणी घेतो. मग नंतर कुठलेही आपण त्याच्यामध्ये तणनाशक आपण त्याच्यामध्ये वापरत नाही आहे. हे बघा मित्रांनो, हे असं चाललेलं आहे. अशी बियाण्याची पोती भरून ठेवलेली असतात जागोजागी. बी तिकडं त्या बॅरलमध्ये आम्ही ते जैविक तयार केलेलं आहे. आणि जैविक तयार करून त्याच्यामध्ये जैविकमध्ये बियाणे बुडवून येतात बॅरलमध्ये तयार केलेलं आहे जैविक. आणि आता ही लागण सुरू आहे. आता हे जैविकची काही आधी लागण केलेली आहे आम्ही, ती उगवायला लागलेली आहे. ती आता जवळजवळ थोडीशी उगवलेली आहे. तेही मी तुम्हाला दाखवतो की किती उगवते, ती किती उगवलेली आहे. हे बघा मित्रांनो, ह्याच्यामध्ये आपण आधी लावलेलं आहे. तर हे उगवायला लागलेली आहे. जवळजवळ आता या शेळीची उगवण सुरू आहे. काही उगवले, काही उगवते अजून. आणि त्याच्यानंतर ही लावलेली आहे, ही पण अजून उगवते. ही पण उगवायला लागलेली आहे. आणि त्या आता लावण चालली आहे तेवढीच मागं ठेवली होती, कारण टेम्परेचर जास्त वाढल्यामुळे आम्ही ती मागं ठेवलेली होती. आणि आता त्या भरपूर टेम्परेचर असताना लावलेली. आणि नंतर आत्ता टेम्परेचर कमी झालं, पाऊस आला. 2 दिवसापूर्वी चांगला पाऊस पडला. म्हणजे ह्या दोन्ही हवामानामध्ये उगवायला काय फरक पडतो आहे ते कळेल, कारण हे थोडीशी टेम्परेचरमुळं आपली लेट उगवली. तर हे याच्यामध्ये हरभऱ्याचं रान आहे. हरभरा होता. आणि गांडूळ खत पण आपण, गांडूळ खताची पोती पण तिकडे आहेत. गांडूळ खत पण आपण वापरतो आहे, अजून पण शिल्लक ठेवलं आहे. हे गांडूळ खत मित्रांनो 1 टनभर आम्ही शिल्लक ठेवलं आहे. ते एवढ्यासाठी ठेवलेलं आहे की जैविक बुरशीनाशक असेल, जैविक कीटकनाशक असेल, ते त्याच्यामध्ये मिक्स करून ते बेडवर टाकायचं आहे ड्रीपजवळ. आणि काही खतं असतील तेही टाकायची आहेत त्याच्यामध्ये, म्हणून ते आम्ही ते तसंच ठेवलेलं आहे शिल्लक. आणि करताना आता हे सगळं रासायनिक कुठलंही वापरायचं नाही असं ठरवून हा जैविक प्लॉट तयार होईल. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद.